तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. तुम्हाला माहिती असेल की आपला व्हिडिओ आज कोणत्या टॉपिकवर होणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओवर क्लिक केलं. तर बऱ्याच दिवसानंतर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती की हाऊ इन वन क्लिक बॅकग्राऊंड रिमूव्ह, म्हणजे एका क्लिकमध्ये आपलं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं फोटोचं विथ AI. म्हणजे तुम्ही AIचा वापर करून वन क्लिकमध्ये तुम्ही फोटो इरेज करू शकता, कोणताही असं टच वगैरे न करता. सिम्पली वन क्लिकमध्ये डाउनलोड करून तुमच्या डिझाईनमध्ये तुम्ही वापरू शकता. ते कशा पद्धतीने तयार करायचं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओवर लाईक करून टाका, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. अजूनसुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका. तिथे तुम्हाला दररोज अपडेट्स मिळत जातील. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून टाका. तिथे तुम्हाला सर्व मटेरियल एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. तर एवढं केल्याच्या नंतर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. आजचा व्हिडिओ काय जास्त काही मोठा होणार नाही. फक्त नीट तुम्ही व्यवस्थित समजून घेतला ना, फक्त तुम्ही कोणताही डिझाईन तुम्ही एका कोणत्याही डिझाईनसाठी तुमचा फोटो असेल ना, तो एका मिनटाच्या आत तुमचा रेडी होऊन जाईल. तुम्ही तो वापरू शकता. तर जराही वेळ न घालवता चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, तुमचं मोबाईल इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे किंवा तुम्ही वायफायवर सुद्धा चालू वगैरे शकता. तुम्हाला कोरोना ह्या ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. हे सर्वांच्या मोबाईलमध्ये तर राहतात, एवढा काही विषय नाही. ह्या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, इथे सर्च बारमध्ये फक्त क्लिक करून घ्यायचं आहे. आणि सर्च बारमध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, फ्री बॅकग्राऊंड रिमूव्हर म्हणून अशा पद्धतीने सर्च करून टाकायचं आहे. तर माझ्या इथं आलं, मी फक्त डन करून टाकतो. तर एवढे केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला भरपूर अशा वेबसाईट मिळून जातील. तर तुम्हाला आता कोणत्या वेबसाईटवर क्लिक करायचं हे तुम्हाला माहीत नसेल, त्यामुळे तुम्हाला मित्रांनो अडोबी ही ट्रस्टेड वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पली. तर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर इथे तुम्हाला दिसून जाईल की फ्री इमेज बॅकग्राऊंड रिमूव्ह म्हणून. एवढं केल्याच्यानंतर इथे स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इथं अशा पद्धतीने ऑप्शन दिसत जाईल की अपलोड युअर फोटो म्हणून. ह्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं तुम्हाला. अशा पद्धतीने काही इंटरफेस ओपन होईल. थोडंसं लोड वगैरे होऊ शकतं. जर तुमचं इंटरनेट कनेक्शन फास्ट असेल तर तुम्ही लगेच इमेज तुमचे डाउनलोड करू शकता. तर एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इथं दिसत असेल की अपलोड इमेज म्हणून. ह्या ऑप्शनवर तुम्हाला सिम्पली क्लिक करून टाकायचं आहे. अपलोड या इमेजवर तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुमचा जो कोणताही फोटो वगैरे असेल ना, म्हणजे तुमचा समजा तुमच्या क्लायंटचा किंवा तुमचं कोणताही फोटो असेल ना, तो बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे, तो सिम्पली तुम्हाला इथं फक्त अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथून दिसून जाईल की असं काही त्यांची प्रोसेसिंग चालू होईल. सिम्पली तुम्हाला वेट करायचं फक्त. रिमूव्हिंग द बॅकग्राऊंड अशा पद्धतीने काही इंटरफेस ओपन होईल. फक्त वेट करत राहा. एकदम HD पद्धतीने आपली इमेज ही क्रिएट करून देते वेबसाईट. लोड घेत आहे थोडंसं, फक्त तुम्हाला इथे वेट करायला लागेल. एवढे केल्याच्यानंतर भावना तुम्ही पाहू शकता इन वन क्लिक. तुम्हाला मी थंबनेलला दाखवल्याप्रमाणे इन वन क्लिक बॅकग्राऊंड रिमूव्ह हे आपली स्टेप खरी झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी काही न करता फक्त एका वन टचमध्ये आपलं बॅकग्राऊंड हे वेबसाईटने पूर्णपणे असं रिमूव्ह करून दिलेलं आहे. तर सिम्पली तुम्हाला काय नाही करायचं, फक्त इथे डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे. एवढं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून दिसून जाईल की मला अशा पद्धतीने नोटिफिकेशन आलेलं आहे फाईल डाउनलोडेड म्हणून 7.99, म्हणजे जवळजवळ 8 MBची, म्हणजे एकदम HD पद्धतीने आपला जो कोणताही फोटो असेल ना, तो आपल्याला एकदम रिमूव्ह करून दिलेला आहे. मी तुम्हाला आता जाऊन दाखवतो अशा पद्धतीने. थोडंसं लोड होतं आहे. तर भावना तुम्ही पाहू शकता हे असं तुम्हाला वाटत असेल की बॅकग्राऊंड रिमूव्ह नाही, तर अशा पद्धतीने आपलं बॅकग्राऊंड एकदम HD पद्धतीने हे रिमूव्ह करून दिलेलं आहे ह्या वेबसाईटने आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता, आपण जर तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह ह्या ॲपमध्ये जर तुम्ही कट करायला घेतला असतं किंवा तुमच्या PCमध्ये वगैरे कट करायला घेतला असतं तर तुम्हाला वेळसुद्धा गेला असता. थोडी का होईना मिस्टेक तुमची झालीच असते. तर तुम्ही पाहू शकता केसांच्या हेअरस्टाईलसोबत त्या ह्या वेबसाईटने आपल्याला एकदम आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दिलं आहे. तर भाऊने इथे एक स्टेप होती, तुम्हाला कळलंच, सांगेलच मी आता. अशा पद्धतीने मी लॉग इन केलेलं आहे इथं, म्हणजे अकाउंट माझं क्रिएट केलेलं आहे गुगलच्या ह्याने. जर तुम्ही डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल की इथं क्रिएट अकाउंट म्हणून. सिम्पली तुम्हाला गुगलच्या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं जे कोणते गुगल अकाउंट असेल ते फक्त सिम्पली तुम्हाला ॲड करून टाकायचं आहे. ॲड केल्याच्यानंतर तुमची फाईल ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊन जाईल.
अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपली फाईल डाउनलोड झालेली आहे. आणि मित्रांनो, ही फाईल आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने वापरायची, म्हणजे आपलं जो कोणतं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं असेल ते कशा पद्धतीने वापरायचं, तर ते आता मी तुम्हाला सांगून घेतो. सिम्पली तुम्हाला काय करायचं, आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर भावनं तुमचा जो कोणता आपल्याला फोटो वगैरे लावायचा अशा पद्धतीने तो तुम्ही इथे ॲड वगैरे करू शकता. तर आपली ही श्रीरामनवमीची मी PLP फाईल ओपन केलेली आहे. ते सिम्पली तुम्हाला काय करायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्याच्या नंतर भावनं आपली जे कोणत्या इरेझरची आपली फाईल असेल ना ती सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीने इथे ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर हा आपला जो कोणता फोटो असेल ना तो फक्त सिम्पली तुम्हाला व्यवस्थितरित्या असं लावायचं आहे. इथं डन करून घेऊन लेअर लॉक करून टाका. आणि तुमचे जे कोणते शुभेच्छुकचं वगैरे नाव असेल ना तुम्ही ते इथं अशा पद्धतीने टाकू शकता आणि तुमचा बॅनर एकदम रेडी करू शकता. तर भावांनो, मी सांगितल्याप्रमाणे इन वन क्लिक ही स्टेप खरी आहे. काही जणांना फेक वगैरे वाटू शकतं, पण काय नाही, तुम्ही तुमच्या लाईव्ह प्रूफ पाहिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड क्रिएटिव्ह वगैरे करू शकता. तर एवढं केल्याच्या नंतर काय नाही करायचं, फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका. पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणत्या टॉपिकवर पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्यासाठी इथं थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात. धन्यवाद.